आवाज मानदेशाचा। आषाढधारांचे आगमन आणि पंढरीच्या वारीची आस वारकरी विनेकरी टाळ मृदुंगाचं गजर करीत पायी वारी संपूर्ण राज्यातील विठ्ठल भक्तीने न्हावून निघाली आहे। अशातच आषाढी एकादशीच्या निमित्ताने मान तालुक्यातील भालवडी येथील भालवडी माध्यमिक विद्यालयाच्या बाल वारकऱ्यांनी विठ्ठल नामाची शाळा भरवली होती। वारीचा आनंद घेण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी भालवडी गावातून दिंडी काढून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला। शाळेतील बाल वारकरी झाले होते। पारंपरिक पोशाख करीत नऊवारी साड्या नेसून विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या। काही हातांमध्ये पताका घेत विठ्ठल नामाचा गजर करत होते। डोईवर तुळशी वृंदावन घेऊन हातात टाळ घेऊन बाल वारकऱ्यांची ही दिंडी गावातून जाताना ठिकठिकाणी तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा साकारलेल्या बालकांमुळे प्रत्यक्ष विठू माऊलीचाच आभास होत होता। बाल वारकऱ्यांच्या या मांदियाळीत भक्तीचा जागर चालला होता। विठू नामाच्या गजरामध्ये सारेजण दंग होते। प्रत्यक्ष वारीचाच अनुभव साऱ्यांना मिळत होता। भक्तांना विद्यार्थ्यांच्या या दिंडी सोहळ्यात पांडुरंग रुक्मिणी भेटल्याचे समाधान मिळाले। दिंडी सोहळ्याने सगळीकडे भक्तिमय वातावरण तयार झाले होते। बाल चमूंनी हा सगळा सोहळा लक्षवेधी केला होता। हरिनामाचा गजर करीत ह्या दिंडीची भालवडी गावातून मिरवणूक काढण्यात आली। विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले। बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागतही केलं। शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली डोक्यावर तुळस घेऊन वारकरी झाले होते। जणू काही विठ्ठल नामाची शाळाच भरली होती। ज्ञान मंदिरात विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेल्या बाल वारकऱ्यांचा विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर पाहायला मिळाला होता। या निमित्ताने अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। मानसोफर न्यूज प्रतिनिधी विठ्ठल काटकर, कुकुडवाड। मानसोफर न्यूज, आवाज मानदेशाचा।